देख रहे हैं हिंदुस्तान न्यूज। महाराष्ट्र के वाशिम विधानसभा क्षेत्र में आगामी चुनाव को लेकर जनता में बड़ी उम्मीदें जागी हैं। इस बार शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी से डॉक्टर सिद्धार्थ देवले ने अपने उम्मीदवार के रूप में नामांकन दाखिल किया है। डॉक्टर देवले वाशिम में एक प्रतिष्ठित डॉक्टर के रूप में जाने जाते हैं और समाज सेवा के प्रति उनकी गहरी निष्ठा रही है। डॉक्टर देवले का कहना है कि वाशिम क्षेत्र पिछले 25 वर्षों से विकास से वंचित है। यहाँ न तो रोजगार के अवसर बढ़े हैं, न ही सड़कों की स्थिति में कोई सुधार हुआ है। उन्होंने क्षेत्र की जनता से शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे पार्टी को समर्थन देने की अपील की है ताकि वाशिम का सर्वांगीण विकास सुनिश्चित हो सके। डॉक्टर सिद्धार्थ देवले का संदेश। वाशिम हा जिल्हा आजच्या परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये विशेष करून वाशिम मंगरुळपीर विधानसभा क्षेत्र जे आहे पूर्ण देशामध्ये सर्वात मागासलेलं हे विधानसभा क्षेत्र आहे। त्याचं दरडोई उत्पन्न इतर जिल्ह्याच्या तुलनेने महाराष्ट्रातीलच हे फक्त 30 ते 35% आहे। त्याच्यामुळे उत्पन्न नसल्यामुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्येचं प्रमाणही वाशिम मंगरुळपीर विधानसभा क्षेत्रामध्ये जे पूर्ण विधानसभा जवळपास 4-4.5 हजार आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्येचं प्रमाण हे वाशिम मंगरुळपीर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे। याच्यामुळे हा जो डेव्हलपमेंटचा जो बॅकलॉग मागील 20 वर्षांमध्ये वाशिम मंगरुळपीर या तालुक्यामध्ये तयार झालेला आहे। याच्यामध्ये मुख्यत्वे जो बॅकलॉग आहे तो म्हणजे सिंचनाचा बॅकलॉग आहे आणि दुसरा उद्योगधंद्याचा बॅकलॉग आहे। त्याच्यामुळे जर भविष्यामध्ये मला चान्स मिळाला तर सर्वात आधी वाशिम मंगरुळपीर तालुक्यामध्ये उद्योगधंदे कसे तयार करता येईल आणि सिंचनाचे नवीन पर्याय कसे तयार करता येईल यावर आम्हाला लक्ष देणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेला उत्तम प्रतिसाद मिळतोय महायुतीची। आपण हे बघतो की आता महाविकास आघाडीतर्फे जी योजना महिलांसाठी जारी केलेली जाहीरनामा रिलीज केलेला त्यात जास्तीत जास्त फायदा मिळत आहे महिलांना, त्याबद्दल आपण काय बोलतो? नाही, आता कसं आहे सर्वांना माहित आहे महिला अतिशय हुशार आहे। बरोबर, या सरकारचा जो उद्देश आहे निवडणुकीच्या येण तोंडावर यांनी ही योजना चालू केलेली आहे। त्याच्यामुळे महिलांनाही या योजनेबद्दल म्हणजे संशय आहे की भविष्यात ही योजना चालू राहील किंवा नाही। परंतु महाविकास आघाडीचं जर सरकार आलं तर नक्कीच आम्ही याच्यापेक्षाही चांगलं महिलांना मान सन्मान कसा करता येईल यावर आमचा भर राहील। आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेक हे सतत सुरू आहे। आपली छवी चांगली आहे म्हटलं, मतदारांचा सपोर्ट पण आपल्याला आहे, आपला आशीर्वाद पाठीशी आहे मतदारांचा। तर आपण काय बोलणार त्याबद्दल? आता भारतीय जनता पक्षाकडे दुसरा कोणताही मुद्दा आता शिल्लक राहिलेला नाही। त्यांचे जे उमेदवार आहे आताच बॅकफुटवर आलेले आहे आणि जवळपास मतदारसंघातील जनतेने ठरवलेले आहे की 101% डॉक्टर सिद्धार्थ देवळे आता निवडून येणार आहे। त्याच्यामुळे यांना चिखलफेक केल्याशिवाय आणि सोशल मीडियावर अनावश्यक गोष्टी तयार करून माझ्या विरोधात पसरल्याशिवाय यांना दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही। त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी करत आहेत। उद्धव साहेबांचा दौरा होता, उद्धव साहेबांचा दौरा होता, आता प्रचार पण शिगेला पोहोचलेला आहे। मतदार बंद आहे, त्यांना आपला काय मेसेज आहे? काल उद्धव साहेबांची सभा वाशिम मध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली। जवळपास 30,000पेक्षा जास्त जनसागर या सभेला स्वतःहून आणि मोठ्या उत्साहाने हजर होता आणि सभा जवळपास 3 ते 4 तास उशिरा होऊनही एकही व्यक्ती त्या सभेच्या ठिकाणाहून गेलेला नाही। याच्यावरूनच आपल्याला लोकांमध्ये किती प्रतिसाद आहे हे लक्षात येईल। मी डॉक्टर सिद्धार्थ आकारांजी देवळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडी तसेच आप पार्टीच्या पाठिंब्यावर ही निवडणूक लढवित आहे। आपण सर्वांना विनंती आहे की 20 तारखेला सकाळी 7 वाजता मतदान केंद्रावर हजर राहून माझ्या हे मशाल या निशाणी समोरील बटन दाबून मला प्रचंड बहुमताने तुम्ही निवडून द्या अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि आशा करतो। धन्यवाद।